इथे तुम्ही पाहू शकता मी डाळ्या घेतलेल्या आहे। त्यानंतर मी इथे 3 मोठे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहे। इथे मी 1च चमचा तांदूळ घेतलेले आहे, बघू शकता। त्यानंतर 1 मोठी खोबऱ्याची वाटी अशा पद्धतीने मी काप करून घेतलेले आहे याचे। त्यानंतर आता खडा मसाल्यामध्ये इथे मी 10-12 लवंगा घेतलेल्या आहे। त्यानंतर 10-12 मिरी घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे एक काळी वेलची घेतली आहे जी आपण मसाल्याला वापरतो ती। त्यानंतर इथे मी दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे, एक मोठा असा तुकडा घेऊन आणि असे तुकडे करून ठेवलेले आहे। इथे मी एक तमालपत्र घेतलेला आहे। त्यानंतर इथे तेजपान घेतलेला आहे मी। इथे मी हे दगडी फूल घेतलेलं आहे, बघू शकता। हे भाजून फार मोठे होईल अजून। त्यानंतर इथे मी खसखस घेतलेले आहे आणि इथे मी काश्मीरी 5-6 हिरव्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे। त्यानंतर इथे मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे, बघू शकता। त्यानंतर इथे मी धणे घेतलेले आहे। इथे जिरे, ही बडीशोप आहे आणि हे शहाजिरे बघू शकता। इथे मी हे शहाजिरे घेतलेले आहे आणि त्यासाठी लागणारं अजून दुसरं साहित्य हे तर बघितलंय, कांदा, खोबरं, तांदूळ। तर चला तर मग आता आपण भाजून घेऊया। तर आपण इथे डाळ्या टाकून घेऊया। त्यानंतर तांदूळ पण टाकून घ्यायचे आहे लगेच। अगोदर आता हे भाजून घेऊ। हे थोडेसे भाजून घ्यायचे आहे, नंतर खडा मसाला टाकूया। आता हे बघू शकता असं गुलाबी रंगाचं भाजलंय। यातच आता आपण हे जे सगळे खडे मसाले जेवढे आहेत ते टाकून घ्यायचे आहे। आता हे टाकलं आपण। आता हे पण सर्व यातच मंद आचेवर भाजायचं आहे, मोठा गॅस करायचा नाही। आता हे सर्व चांगलं भाजून घेऊया। बघू शकता दगडी फूल लगेच किती फुललेलं आहे, लगेच हे मोठं होतं। कढईत टाकल्याबरोबर थोडंसं याला गरम शेक बसला तर हे अशा पद्धतीने मोठं होतं। हे चांगलं आता आपण हे पण गुलाबी रंगाचं येईपर्यंत भाजून घेऊया। मस्त मंद आचेवर भाजत राहायचं आहे। बघू शकता तेजपान किती कडक झालेला आहे, कसा चुरा होतोय छान। याचा आवाज येईपर्यंत मसाला मस्त भाजायचा आहे। याची भाजी एवढी भन्नाट लागते ना, एवढी सुपर, की तुम्ही एकदा जर हा मसाला केला ना तर मला पूर्ण विश्वास आहे की 1 वर्षाचा तो साठलेला मसाला करणारच नाही। साठलेल्या मसाल्याने काय होतं, भाजीची सर्व टेस्ट निघून जाते। पण आपण जो हा ताजा मसाला प्रॉपर कशाला म्हणतात ना, हा तो आहे। ताजा मसाला इतका सुपर भाज्या लागतात ना। पण आजकाल बायकांना मग असं वाटतं की ताजा मसाला म्हटलं की कांदा, खोबरं, अद्रक, लसूण हे करायचं, आपला तो वर्षभराचा साठलेला मसाला असतो तो टाकायचा, झाला ताजा मसाला। ताजा मसाला त्याला म्हणत नाही, ताजा मसाला याला म्हणतं। आपण 8 दिवसाचा 15 दिवसाचा करून ठेवायचा। याच्याने काय होतं, मसाल्यांचा वास पण जात नाही आणि भाज्या पण खूप छान तर्रीदार चविष्ट बनतात। पण तो आपण 1 वर्षाचं करतो त्याच्यामुळे त्या भाज्यांची सगळी चव निघून जाते, ॲसिडिटी होते, जळजळ होते, मग तो मसाला गरम पडतो आणि मग खडे मसाल्याचा तो पूर्ण वास निघून गेलेला असतो। तर ताजा मसाला म्हणजे मैत्रिणींनो लक्षात ठेवा, याला ताजा मसाला म्हणतात। मी आता पूर्ण झाला का व्हिडिओ तुम्हाला कळेलच का पूर्ण ताजा मसाला कसा असतो आणि मला पूर्ण खात्री की तुम्ही कराल आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगाल। आणि मी तुम्हाला याच्या पुढे पण असे खूप छान छान मसाले, त्यानंतर भाज्या पण, आपण भाज्या ठीक आहे सगळेच करतो घरी, पण मी जे तुम्हाला जे पण पदार्थ शिकवते माझे व्हिडिओ म्हणते यूट्यूबवर जेवढे मी व्हिडिओ टाकले तर तुम्ही ते सगळे बघा, मी काहीतरी वेगळंच शिकवते। याच्यापासून मी भाज्या पण शिकवेल, त्याच्यानंतर याच्याबरोबर वांगी सुक्की किंवा वांग्याची भाजी पण, व्हेज पण छान लागतात, नॉन व्हेजवर पण। आपल्याला चिकन मसाला, मटन मसाला, चिकन फ्राय, चिकन तवा करायचा असेल ना, थोडंसं 1 चमचा जरी हा मसाला टाकला ना तो खूपच सुंदर चवीला बनतं। आणि याच्यात दुसरं काहीच टाकायचं नाही, कारण की आता आपण हा पूर्ण मसाला
त्याच खडा मसाला वगैरे, त्यानंतर कांदा खोबरं सगळं टाकलेलं आहे डाळ्यान ते. वरचा मसाला थोडा पण काहीच टाकायचं याच्यात आवश्यकता नाही. याच्यात थोडं पण काही वरचं टाकायचं नाही. फक्त तेल, मीठ आणि जी पण आपण चिकन, मटन, मासे, व्हेज भाज्या करणार असेल तेवढं टाकायचं फक्त. कांदा खोबरं सगळं याच्यात आहे. आणि नोकरीवाल्याच बायकांसाठी का आपण घरगुती बाहेरनं पण कंटाळा येतो ना स्वयंपाकाचा रोज रोज रोज. पण मग हे कसं बनवेल राहिलं डब्यात. 2-3 चमचे टाकले, चिकन धुतलं, कुकरला 1 शिट्टी 2 शिट्ट्या घेतल्या की झाली 5 मिनिटात भाजी. तर आपल्यासाठी पण तर आरामदायक आहे ना. आणि हा 8-15 दिवसाचा ताजा मसाला आहे. भाज्या एकदम चवीला भन्नाट लागणार आहे. तुमच्या घरातले सर्व म्हणतील की असे कोणते मसाले वापरले तू. तर आपण सगळं आपल्याकडे ताजं असतं. तर त्यामुळं भाज्या खूप छान बनतात. बऱ्याच बायकांना असं वाटतं की एखाद्याच्या हाताला चव असते म्हणून भाज्या छान बनतात. हाताला चव वगैरे काही नसते, मसाला चविष्ट असतो. मसाला आपण कसा बनवतो, काय बनवतो, कशा पद्धतीचं बनवतो, भाज्या खरं त्याच्याने टेस्टी येतं. बायकांचे सगळ्यांचे हात एकच असतात. काही कोणाच्या हाताला काही स्पेशल लावेल नसतं, हाताला चव असतं. कसं काय हाताला चव असणार आहे? तुम्ही मसाले व्यवस्थित करा, व्यवस्थित टाका ना. तुम्ही अशा पद्धतीने जर स्वयंपाक केला तर तुमच्या पण भाज्या खूप चविष्ट बनेल. पूर्ण कॉलनी गल्लीमध्ये वास भाजीचा सुटेल. फक्त पण मग तुम्ही ह्याप्रमाणे करा आणि झटपट होणारी. आपण कुठून गावावरून आलो, गावातून आलो, उशीर झाला, आपल्याकडे ऑलरेडी हा मसाला राहतो. रस्त्याने येताना नॉनव्हेज काही पण जे खायची इच्छा झाली, चिकन मटण घेऊन यायचं, हा मसाला टाकायचा, मीठ टाकायचं, तेल टाकायचं, झालं स्वयंपाक इतक्यात. नोकरीवाल्या बायकांसाठी तर ठीक आहे, पण आपल्या घरगुती बायांना पण खूप छान आहे. आणि मी तर म्हणते वर्षाचं करूच नका प्लीज मसाला. सगळ्या भाज्या भंगार येतात त्याच्याने. मी काळा मसाला पण केला तरी वर्षाचा करत नसते, 2 ते 3 महिन्यासाठीच करत असते. म्हणजे मी वर्षातून 4 ते 5 वेळा काळा मसाला पण बनवत असते. एकखटी मी कधी बनवून ठेवत नाही. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. बघितलं मैत्रिणींनो किती छान आलेला आहे. मस्त तांदूळ पण खूप छान लाल झालेले, सगळे डाळ्या वगैरे. चला तर मग आता हे काढून घेते आणि कांदा भाजून घेऊ. हा अशा पद्धतीने आता सर्व झालेला आहे. आता हा काढून घेते आणि कांदा खोबरं भाजूया आपण. मसाला काढून घेतला आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मी आधी खोबरं टाकते. खोबरं आता यात चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. तुम्ही बघू शकता मी तेल किती ओतलेलं आहे. असं नाही की थोडंसंच टाकलं एकदम. मी हे खोबरं पूर्ण आपल्याला, कारण की ताजा मसाला आणि 8-15 दिवस टिकणारा करायचा आहे. तसा हा महिना 2 महिने पण छान राहतो. पण एवढं मी सांगते ना, एवढं करायचंच नाही. 8 दिवसाचा किंवा 15 दिवसाचा. आणि आपलं कसं नॉनव्हेज आठवड्यातून कोणाचं 2 वेळा असतं, कोणाचं 1 वेळा असतं, कोणाचं 3 वेळा असतं. तर मग तुम्ही 15 दिवसाचा हा ताजा मसाला केला तरी चालेल. आणि बायकांचा वेळ पण वाचतो ना. 1 दिवस होतो आपल्याला उशीर, पण नंतरचे दिवस तर एकदम आरामदायकच असतात ना. आणि याच्याने सगळ्या भाज्या होतात, व्हेज होतात, नॉन व्हेज होतात. त्यामुळे स्वयंपाकाला वेळच लागत नाही. मस्त हा मसाला टाकून एक पातळ भाजी झाली, एक सुकी भाजी केली की झाला स्वयंपाक पटकन. मस्त आता खोबरं आपण काढून घेऊया. आता त्यातच आता हे खोबरं आपण अशी ह्या पद्धतीने मी तळून घेतलेलं आहे. आता याच्यात कांदा टाकायचा आहे. आता कांदा पण चांगला याच्यात तळून घ्यायचा आहे. तळून म्हणजे भाजूनच घ्यायचा, खूपच तेल नाही आता त्याच्यामध्ये. पण एवढं आहे जेवढं आपण भाजीला ओततो ना, तर तेवढं तेल आहे याच्यामध्ये.
आता हे चांगलं आपण खोबरं जसं लाल केलंय तसं आपण करून घेणार आहोत कांदा पण. आता ह्या स्टेजवर कांदा आला की त्यावेळेस थोडासा गुलाबी झालेला आहे तर त्यावेळेस इथे मीठ टाकून घ्यायचं आहे कांद्यामध्ये. जर कांद्यामध्ये असं मीठ टाकून जर आता बाकीचं करू तर खूप चव लागते ह्या अशा कांद्यामुळे मिठाच्या. आता आपण मीठ टाकलं आहे. आता छानपैकी तळून घ्यायचं आहे. आणि भाजीला मीठ टाकताना तर पहिले भाजी चाटून वगैरे बघायची आहे, मिठाचा अंदाज घ्यायचा आहे, कारण की आपण ह्या मसाल्यामध्ये मीठ टाकू राहिलो. तर याचं काय कारण आहे ते सांगते तुम्हाला. आता कांदा छान भाजला जाईल, पण मीठ टाकायचं काय कारण आहे? मिठामुळे काही वेळा मसाले वगैरे मिठामुळे नाही, कांद्यामुळे काही वेळा मसाले खराब होतात, हे होतात, पाणी सुटतं. पण जेव्हा आपण जास्त मीठ टाकून कांदा भाजतो तर त्यावेळेस कांद्याचा कलर बी छान येतो आणि कांद्याला एक नॅचरल अजूनच खूप छान चव येते. आणि प्लस वरतून मसाला हा खूप छान टेस्टी बनतो आणि टिकतो पण. हा मसाला वरती पण तसंच 15 दिवस राहतो. फ्रीजमध्ये नाही पण ठेवला तरी चालतो, कारण की आता आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही. तर हा 15 दिवस पण तुम्ही म्हणजे 8 दिवसाचा बनवा, 15 दिवसाचा बनवा की महिन्याचा, तर तो मसाला तुम्ही वरती पण ठेवला तरी सुद्धा तो खराब होणार नाही. त्यामुळे कांदा थोडासा गुलाबी झाला की त्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आता छानपैकी आपण याला चांगलं तळून आणि डार्क ब्राऊन कलरचा करून घेऊया. बघू शकता आता कांदा पण किती छान ब्राऊन झालेला आहे. आता आपण तो पण काढून घ्यायचा आहे. मस्त काढून घेऊ. व्हिडिओ थोडा मोठा होतोय पण तरी सुद्धा मला काढावंच लागणार आहे, कारण की प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित बारीक समजून सांगायची आहे. आणि तुम्ही पण स्किप न करता सर्व व्हिडिओ बघा, तेव्हा तो प्रॉपर मसाला बनवेल. स्किप करत करत पुढे बघितलं तर सुटून जातो मग काही गोष्टी, आणि मग कसे म्हणतात की आम्ही बनवलं चांगलं नाही आलं, तर तसं करू नका. तर बघू शकता मैत्रिणींनो, हे बघ कांद्याचा कलर पाहिला आणि खोबऱ्याचा पण. आता हे पण थंड होऊन देऊ. तर आता लास्ट राहिलं, तुम्हाला बाजरी दाखवायची राहून गेली, तर ही आहे बाजरी. तर आता आपण बाजरी ह्या तेलात टाकून घ्यायची आहे. डाळ्या, तांदूळ आणि बाजरी. पण बाजरी आपल्याला भाजून घ्यायची नव्हती, आपल्याला ही तेलातच अशी ह्या पद्धतीने तळून घ्यायची आहे. त्यामुळे ती आधी दाखवायची राहून गेली, बाजूला वाटी ठेवल्या गेलेली होती. तर आपण डाळ, तांदूळ, मसाला एकत्र भाजला अशा गुलाबी रंगाचा. बघू शकता, एक मिनिट दाखवते. अशा पद्धतीने आपण भाजून घेतलं. पण आपण यात बाजरी टाकलेली नाही, बाजरी अशाच पद्धतीने करून घ्यायची आहे, कारण की हा आपण वेगळा मसाला करतो आणि चविष्ट बनवतोय. त्यामुळे बाजरी म्हणजे आपण डाळ दाण्याच्या याला बाजरी भाजूनच घेतो, पण हा मसाला कुछ हटके और मस्त आहे. त्याच्यामुळे बाजरी ही सगळ्याचं वस्तू बी वेगळं आहे, याची पद्धत बी वेगळी आहे. बाजरी तेलात छान तळून घ्यायची आहे ब्राऊन रंगाची येईपर्यंत. व्हिडिओ जरी मोठा होत असला तरी पण मला बारीक बारीक गोष्टी याच्यातल्या दाखवायच्या आहे. हा मसाला कुछ हटके आहे आणि भाज्या खूप अप्रतिम बनतात. त्यामुळं तुम्हाला मी बोर करते का तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, आणि मी पूर्ण दाखवते. व्हिडिओ कट करत बनवत नाही आहे, पूर्ण तुम्हाला दाखवते. तुमचा पण प्रॉपर असाच आला पाहिजे. बाजरी आता मस्त गुलाबी रंगाची झाली आहे, बघू शकता. खूप छान कलर आलेला आहे. आता आपण काढून घेऊया. सर्व बाजरी काढून घ्यायची आहे. आता बाजरी काढून घेतलेली आहे. यामध्ये आता मी लसूण अद्रक कुटून टाकत आहे. मी लसूण अद्रक कुटून टाकलेला आहे.
हे पण छान मस्त याच्यात परतून घेऊ थोडंसं. याला थोडंसंच परतून घ्यायचं आहे. कारण की आपण ताजा मसाला करतो आणि याच्यात नंतर काहीच टाकायची गरज राहणार नाही. लसूण अद्रक सगळं आपण यात टाकलेलं आहे. लसूण बघू शकता आता मस्त हा पण गुलाबी झालाय. आता यातच आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर थोडी जास्त टाका, माझ्याकडे कमी होते म्हणून मी कमी टाकली. नाही तर कोथिंबीर यात भरपूर टाकायची आहे. तुम्ही भरपूर कोथिंबीर टाकायची आहे. माझ्याकडे थोडी असल्यामुळे मी आता थोडी टाकून दिली, कारण की आता गेली आणूस तर परत मग व्हिडिओला वेळ होऊन जाईल. तर कोथिंबीर एक लक्षात ठेवा हा, कोथिंबीर जास्त टाकायची आहे. मी कमी टाकली म्हणून तुम्ही पण कमी टाकू नका. बघू शकता लसणाचा कलर पण किती सुंदर आलेला आहे, खूपच छान. आता गॅस बंद करून घेऊया. सर्व काढून घेते मी. आता हे काढून घेतलं तर आता आपण मसाला दळून घेऊया. आता अगोदर सर्व आपण हे काढून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मिरच्या थोड्या हाताने आपण कुच करून घेऊया, म्हणजे मसाला छान वाटला जाईल. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात ओतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊ. आणि मसाला दळताना हिरवी वेलची पण टाकून घ्यायची आहे. ही भाजायची नाही आहे. आपण जेव्हा आता हे मसाला दळू तर त्याच्यामध्ये वरतून हिरवी वेलची टाकायची आहे. आपण मसाला याच्यात टाकून आणि दळून घेऊया. आता आपण हे सगळं मिक्सरला बारीक दळून घेऊ. तर बघू शकता किती छान फाईन पावडर झालेली आहे मसाल्यांची. वास तर पूर्ण घरभर सुटलेला आहे. तर आता आपण बाकीच्या ह्या वस्तू आता एकत्र दळून घेऊ. तर अगोदर आता यात बाजरी टाकून बाजरी दळून घ्यायची आहे आणि त्याच बाजरीत आपण हा पूर्ण कांदा खोबरं आणि लसूण अद्रक टाकून दळायचा आहे.
आता तुम्ही पाहू शकता तिथे आता ही बाजरी बारीक झालेली आहे. आता यातच मी हे कांदा खोबरं टाकून घेत आहे. आता हे सर्व त्यानंतर लसूण अद्रक सगळं टाकून आणि दळून घेऊया आपण. अशा पद्धतीने मी आता दळून घेतलं. आता दुसरा पण कांदा खोबरं दळून घेते आधी. तर हे बाई हे कांदा खोबरं आणि लसूण अद्रक आणि बाजरी हे दळलेला हा भाग आहे. आणि हा पण जो खडे मसाला डाळ्या तांदूळ भाजलेला हा आहे. तर आता चला तर मग आपण एकजीव करून घेऊ. त्याआधी मी 1 चमचा इथे हळद टाकून घेत आहे. आपण यात काश्मीरी लाल मिरची टाकलेलीच आहे, पण आपली घरची थोडीशी लाल तिखट मिरची पावडर पण तुमच्या अंदाजानुसार तिखट मीडियम कसं लागतं तसं टाकून घ्यायचे आहे. मी इथे 3 चमचे तेवढ्या मसाल्यासाठी मी इथे 3 चमचे टाकून घेत आहे. तर चला तर मग आपण आता एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हातानेच कालवायचं आहे, चमच्याने नाही. जर हाताने चांगलं मॅश केलं तर एकजीव मसाला होतो. थोडंसं मेहनत घ्या पण छान बनवा, कारण की आपण एवढ्या मेहनतीने हा मसाला करतोय तर प्रॉपर बनलाच पाहिजे. तर हे असं दोन्ही हातात धरून असं मस्त चोळून घ्यायचं आहे. असं हाताने हलक्या हाताने चोळायचा आहे. अशा पद्धतीने सर्व आपण आता चोळून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, हे झालं आहे माझा कालवणं. बघू शकता मस्त कालवून घेतलेला आहे मी. त्याचा कलर वगैरे सगळं बघू शकता ते. तर आता सगळ्यात महत्त्वाचं, बाजरी मी का तेलात तळून घेतली तर त्याचं मुख्य कारण काय आहे आता मी ते सांगते तुम्हाला. बाजरी भाजून घेतली. आपण बाजरी दळून आणतो त्याचं पीठ बघा 15 दिवसातच लगेच कडू पडतं, भाकरी तुटतात, म्हणजे त्याची शेल्फ लाईफ जास्त नाही. पण आपण जेव्हा तेलात बाजरी भाजून घेतो तर ती महिना 2 महिने आरामशीर टिकते. पण आपण हा मसाला तर एवढा केलेला नाही, आपण फक्त हा 15 दिवसाचा केलेला आहे. तर तुम्ही बाजरीचं पीठ आपण जेव्हा दळून ठेवतो तर तुम्ही बघता 15 दिवसात त्याची भाकर तुटायला लागते, अशी कुचकी पडते. तर त्यामुळं बाजरी ही तेलात तळायचं हेच कारण आहे की बाजरी मी तेलात तळून घेतली आहे का जेणेकरून त्याची चव अजून दुप्पट वाढेल आणि खराब होणार नाही. हा मसाला चवीला पण अप्रतिम लागेल. तर हा काळा मसाला सारखा म्हणजे दिसतोच आहे ना, पण हा काळ्या मसाल्यावरून बी खूप भारी आहे. आणि खरा ताजा मसाला कशाला म्हणतात, हा तो ताजा मसाला आहे. तर तुमच्या डोक्यात गैरसमज असेल, ताजा मसाला म्हणजे कांदा खोबरं दळलं, आपलं लाल तिखट काळा मसाला टाकला का झाला, तर तो ताजा मसाला नसतो. ताजा मसाला याला म्हणतात. बऱ्याच बायकांना ताजा मसाला माहीत नसतं, त्यांचा गैरसमज वेगळा असतो. तर हा आहे. आणि आता फक्त चिकन किंवा तुम्ही कुठले पण बोंबील वांगे जे पण फ्लावर काही कराल तर हा मसाला टाका, मीठ टाका, झालं. आणि तेल, फक्त 3 गोष्टींची गरज आहे. जी भाजी करणार ती तेल आणि मीठ, बस. बाकी यात काहीच टाकायची गरज नाही आहे. आणि काळा मसाला गरम मसाला पण टाकायची गरज नाही. ऑलरेडी आपण खडे मसाले सर्व घेतलेले, काश्मीरी लाल मिरची पावडर पण घेतली आणि लाल मिरची पावडर पण टाकून घेतलेली आहे. बघू शकता मैत्रिणींनो. तर कशी वाटली माझी रेसिपी फ्रेंड? आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हा व्हिडिओ आठवणीने व्हॉट्सअपला शेअर करून सेव्ह करून ठेवा की जेणेकरून तुम्ही विसरला तर हे तुम्हाला ही यादी तयारच करून ठेवा आणि करा हा मसाला. छान मुलांनाही छान खाऊ घाला, त्याच्यामुळे हा मसाला नक्की बनवा. आणि माझा व्हिडिओ मोठा झाला आहे त्याच्याबद्दल मी माफी मागते, सॉरी. पण हे दाखवणं गरजेचं होतं तुम्हाला. तर मस्त असा मसाला बनवा तुम्ही. तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय. हे ताजा मसाला कसा असतो? हा असतो. काही बायकांचा काय गैरसमज आहे की ताजा मसाला हा कांदा खोबरं अद्रक लसूण सर्व वाटलं, आपलं लाल तिखट काळा मसाला टाकला की तो ताजा मसाला म्हणतात. ताजा मसाला तसा नसतो. हा काळा मसाला नाही आहे, हा ताजा मसाला आहे. तर याची रेसिपी पूर्ण व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. तिथे तुम्ही एक एक गोष्टी बारीक बघून आणि हा मसाला बनवा. याची भाजी जर एकदा खाल की तुम्ही, मी विश्वासाने सांगते, सर्व मसाले विसरून जाल आणि वर्षभराचा ताजा मसाला बिलकुल करणार नाही. तर माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहू शकता ते.